हाय गाईज, कसे आहात तुम्ही? सगळे बरे आहात का? आज आहे श्रावणचा तिसरा रविवार होता. आता झाला आता श्रावणचा. आता उद्या दुसरा सोमवार असणार आहे. तर माझा सुद्धा उद्या श्रावणचा दुसरा सोमवार उपवास असणार आहे. बाकींचं कसं काय चाललंय? चांगलं. सर्वांचं कसं चाललंय? श्रावण महिना आता पटापट असं वाटत बी नाही आहे की श्रावण म्हणजे स्टार्ट आहे. आता संपत सुद्धा आल्यासारखं वाटायला लागले. बघूच तर 2 शनिवार झाले. आता उद्याचा सोमवार आला की दुसरा सोमवार त्याला मग काय गणपती बाप्पा येतात. कारण की आज मी जरा बाहेर गेलेले मार्केटला. तर आमच्या इथंच आमच्याच एरियामध्ये ते काकाचा शॉप आहे गणपतीचं. मग आम्ही त्याचा व्हिडिओ काढला आहे. असं खूप सुंदर सुंदर गणपतीचे असं नाही का मूर्ती आहेत. एकदम सुंदर सुंदर असं एकदम क्यूट छोटे मूर्ती, मोठी मूर्ती, अगदी शाडू मातीचीच आहे. म्हणजे त्यात काय केमिकल वगैरे नाही असं म्हणले ते काका. कारण की आपण घरातल्या घरातसुद्धा ते नाही का गणपती विसर्जन करू शकतो पाण्यामध्ये असं सांगत होते ते. कारण की त्याच्यामध्ये असं काही मिक्स केलेलं नाही आहे दुसरं काय असं म्हणत होते त्यांनी. भरपूर छान छान मूर्त्या होत्या बघा. मी मगाच अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओला माझ्या. ते व्हिडिओ काढलेला आहे मी मूर्त्यांचा. कारण की आमच्या इथं 10 दिवसाचा गणपती असतो ना. आणि हे अगदी आमच्या घराच्या जवळच आहे. ज्या एरियात मी संभाजीनगर शिवाजीनगरमध्ये राहते ना, शिवाजी पार्कमध्ये, त्याच्यासमोरच आहे ते काकाचं. पहिल्यापासून ते टाकतात वाटते शॉप गणपतीची असं. मग ती मी मग दुकानावरनं माझी बाहेरनं मार्केटमधून येता बघू म्हणलं, जवळपासच आहे आपल्या म्हणून बघायला गेले. खूप छान मूर्ती आहेत. 101 सुंदर मूर्ती आहेत गणपतीची. ते मी टाकले बघा व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओला. ज्याला कुणाला बघायचं असेल तर नक्की जाऊन ते माझ्या शॉर्ट व्हिडिओला बघा, छोट्या ब्लॉगला. मग आम्ही बाहेर गेलेले तेवढे ते फोटो काढून घेतला. आता मी माझ्या मिस्टरांना दाखवणार आहे तो व्हिडिओ की त्यातला कुठला जर आवडला असेल तर आम्हाला सुद्धा बुक करता येतं. आणि लई लांब नाही आहे, घराच्या 2 मिनटात अंतर असल्यासारखं आहे, लांबसुद्धा नाही आहे. मग ते म्हणूनच मी व्हिडिओ बी घेतला आणि म्हणलं यूट्यूबवर बी टाकावं. कारण की लई सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. ज्याने कोणी म्हणजे आमच्या एरियामध्ये असेल राहायला संभाजीनगरला किंवा लांब इथं फुलेनगर वगैरे आहे आणि साने चौक वगैरे आहे, कोणाला जर जवळपास राहत असतील त्यांना माहीत नसेल तर ते येऊन बघतील तिकडं. मी ते व्हिडिओ हे केलेला आहे. तर मला तर खूप आवडल्या त्या मूर्त्या. खूप सुंदर सुंदर 1 मूर्त्या होत्या. म्हणून मी व्हिडिओच घेतला डायरेक्ट तिथं जाऊन आणि ते मग मी यूट्यूबला टाकलं. बाकी कसं काय आता मला स्वयंपाक करायचा आहे. आज मला खूपच कंटाळा आला आहे. एकदम असं सर्दी झाल्यासारखं वाटायला लागले. त्याच्यामुळं असं काय करावं दररोज काय करावं लय वैताग येते बाबा. कारण कुठली भाजी करायची, जी भाजी आपल्याला आवडते आपण केलो तर त्यांना नाही आवडत, असा लय प्रॉब्लेम आहे. म्हणलं आता डाळ भाताचाच कुकर लावावं. आता भाजी काय करणार नाही. कारण की असं बी उद्या सोमवार आहे. मग आपण काय तर करायला गेलं एवढं आणि होतं एवढं, मग ते कोण खाणार? आणि उद्या आहे उपास. मग त्याच्यासाठी म्हणलं आता डाळ भाताला कुकरच लावणार आहे. 9 वाजत तर आले. म्हणलं तोपर्यंत टाईम आहे तोपर्यंत आत्ताच थोड्या मिनटापूर्वीच आले मी घरी. म्हणलं आता बघू, डाळ भाताला कुकर वगैरे लावते, काय उरलेले कामं आवरून घेते. तोपर्यंत म्हणलं आपल्याकडे 5-10 मिनिट टाईम आहे. तर म्हणलं तोपर्यंत ब्लॉग करावं आणि मग रात्री मग मी अपलोड करते. दररोजचा तर तुम्हाला माहीतच आहे माझा शॉर्ट व्हिडिओ एक असतो तर एक फुल व्हिडिओसुद्धा असतो यूट्यूबला माझ्या चॅनलला. म्हणलं तेच आता जरा टाईम भेटला आहे तर चला म्हणलं शेअर करू. आज मी बाहेर जाऊन आले आणि मला खूपच वेळ झाला. आज मी जवळपास 7:15 गेलेली बाहेर. कारण की भरपूर वेळ तर मी आमच्या खाली पार्किंगमध्येच बसलेले माझ्या फ्रेंडसोबत बोलत वगैरे. इथल्या तिथल्या गप्पा गोष्टी भरपूर दिवसानंतर भेटले तर ती बोलत करत राहायला मला खूप आवडतं. मग ते असं म्हणतात बोलत बसले होते मी. वेळ झाला बाहेर गेले मी 7:15. मग खूप अंधार बी असं पडलेला. त्याच्यासाठी मग येतात गणपतीचं तिथे काकाचं शॉप नेहमी दरवर्षी असतं तिथं. मग म्हणलं जाऊन बघू. कारण मी काय आता 2-3 दिवस पूर्वी मी गेलेच नव्हते बाहेर 2-3 दिवसापासून. म्हणलं आता जाऊन व्हिडिओ घेऊ. आणि तसं व्हिडिओ मला ते मूर्त्या एवढ्या आवडल्या मला, खूप सुंदर सुंदर. तर माझ्याकडनं राहिलं नाही. मग मी व्हिडिओ शूट केला. त्या काकाला विचारलं पहिलं, काका मी व्हिडिओ घेऊ का? ते म्हणले घे. मग ते घेतला मी व्हिडिओ आणि अपलोड केला यूट्यूबला माझ्या शॉर्ट व्हिडिओला. तर बघा, ज्याला कुणाला बघायचं असेल तर नक्की जाऊन प्लीज बघा तो. तुम्हाला सुद्धा ती मूर्त्या खूप आवडतील. खूप सुंदर सुंदर गणपतीची मूर्ती
आणि सगळे कलर आहेत माहिती का. माझा आवडता कलर एक ॲल्लो, माझा फेवरेट कलर आहे. ॲल्लो कलरचा बी ते धोतर घातलेला गणपती खूप सुंदर दिसतो होता. मूर्ती मोठी होती ती, खूप छान गणपती दिसतो होता तो. मला खूप म्हणजे खूप आवडला आहे. त्यात बघा तुम्ही सुद्धा. बाकी कसं काय चाललं आहे, गणपतीची तयारी कोणाची कशी चालली आहे. ज्याच्या घरात गणपती बसतो 10 दिवसाचा, तर लय आतापासूनच तयारी करावी लागते आपल्याला. सगळं घर वगैरे स्वच्छ करायचं. मी तर रोजच म्हणते की आज करेन, उद्या करेन, माझ्या हातनं काय होतच नाही. लईच थकल्यासारखंच वाटतं आणि लई म्हणजे एकदम आळस आल्यासारखं वाटतं करायचं म्हणलं. आणि करायला बसलं ना आपण तर अर्धा एक तास असं बी काम नाही आहे, पण त्याच्या अगोदर आळसच येऊन जातो भरपूर. असं वाटतंय आता करेन, मगा करेन, आणि ते काय राहून जाते. आता बघू, आता स्टार्ट करायचंच आहे मला 1-2 दिवसामधून. लगेच मी पूर्ण 2 दिवसात क्लीन करायला, आणि पूर्ण क्लीन झालं ना, घर एकदम स्वच्छ झाला, त्यातसुद्धा तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन. कारण की मला 2 कपाटं, हे बघा, हे माझ्या मिस्टराचं कपाट आहे हे इथला, आणि हा कपाट माझा आहे. असे 2 कपाट आहेत. आता त्या दोन्हीमधले आता दोघांचे बी कपडे व्यवस्थित करायचं पहिलं त्यांचं, मग माझं. असं करावं लागेल पहिले, पटपट सगळं आवरावं लागेल. आता ते ट्रायपॉड आणलेलं आहे, ते लावून करायचं म्हणलं तर त्यात 5-10 मिनिट तर जातं सहजच. ते आपल्याला मोबाईल सेट करायला त्याच्यावर, मग ते ठेवायला करायला म्हणलं जाऊ द्या. आता हातामध्येच घेऊन मोबाईल शूट करते म्हणलं व्हिडिओ. बाकी कसं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का नक्की सांगा. ज्याला कोणाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलवर जाऊन, जर आवडत असेल तर तुम्हाला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की जसं शॉर्ट व्हिडिओला मला जसं सपोर्ट करताना तुम्ही, म्हणजे ज्यांना कोणाला माझे शॉर्ट व्हिडिओ ते आवडले तर लाईक करता, बघतात बी भरपूर, आणि शेअरसुद्धा करतात, कमेंट बी करतात. तर तसंच माझ्या या फुल व्हिडिओला प्लीज मला सपोर्ट करा. आणि आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आपण दररोज भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता भेटू उद्याच्या बी ब्लॉगमध्ये. जसं आजचं काही तर मी सांगितलं की आज मी बाहेर गेलते गणपतीचा, तो अपलोड केलेला आहे मी, नक्की बघा. तसंच उद्यासुद्धा जर मी बाहेर गेले तर नक्की मी महादेवाच्या मंदिराला गेले तर तिथलासुद्धा व्हिडिओ शूट करेल आणि टाकेन माझ्या ब्लॉगला. आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघायला विसरू नका, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला बी विसरू नका. चला बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, स्वस्त राहा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉग.